श्री स्वामी समर्थ मंडळी, रामकृष्ण हरी, श्री गुरुदेव दत्त। आजचा विषय आहे उंबरठा कसा असावा आणि उंबरठ्यावर कुठल्या गोष्टी ठेवू आणि कुठल्या गोष्टी ठेवू नयेत, उंबरठा कसा सजवावा त्याबद्दलचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडला तर नक्की कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहा। तर मैत्रिणींनो, रोज आपण उंबरठा पूजन करावे का? तर उंबरठा पूजन रोज न करता तुम्ही म्हणजे ज्या दिवशी गुरुवार असेल, मंगळवार असेल किंवा अमावस्या असेल किंवा पौर्णिमा असेल, इतर वारी तुम्ही उंबरठा पूजन करतात, मान्य आहे। पण रोज रोज उंबरठा पूजन करणंसुद्धा आपलं सुख कमी होतं, कारण की तिथे आपण उदबत्ती जाळतो, दिवा जाळतो, धूप जाळतो, तिथं काळवटपणा येतो, नकारात्मक ऊर्जा तिथे निर्माण होते। म्हणून जास्तीत जास्त एक तर गुरुवारी किंवा मंगळवारी उंबरठा पूजन करावे किंवा अमावस्या किंवा पौर्णिमेला, ते झालं। दुसरं म्हणजे उंबरठा पूजन करताना जेव्हा आपण उंबरठा पूजन करतो त्यावेळेस आपण ज्या वस्तू लावतो, वेगवेगळ्या प्रकारचे देवांचे फोटो, वेगवेगळ्या प्रकारच्या आकृत्या, असं काही लावत असतो तर ते सुद्धा टाळावे, कारण की ते सुद्धा नकारात्मक ऊर्जा आपल्याला मिळते। कारण की येणारे जाणाऱ्यांची दृष्टी पडते आणि त्या फोटोंवर आपले जे काही लोक वाईट दृष्टीने बघतात आपल्या घराकडे, तर त्या फोटोंवर ते नकारात्मक ऊर्जा निर्माण होते। तिसरं म्हणजे शक्य असेल तर तुपाचा दिवा लावा, तूप नसेल तर तेलाचाही चालेल। आणि शनिवारी आवर्जून तुम्ही सरसोच्या तेलाचा म्हणजे मोहरीचा तेलाचा दिवा लावायचा, त्याच्यात थोड्या पिवळ्या मोहऱ्या नक्की टाका आणि तो दिवा प्रज्वलित करत राहा। आणि पितृदोष कमी करण्यासाठी आपलं पंधरवाडा सुरू होणार, तर तुम्ही 4 मुखी दिवा बनवून तुम्ही दरवाजाच्या बाहेर दक्षिण दिशेला तोंड करून 4 मुखी दिवा नक्की लावा, जेणेकरून तुमचे पितृदोष कमी होतील। त्याच्यात थोडीशी तीळसुद्धा टाका, काळे तीळ टाका आणि आपल्या पितृदेवांचं नामस्मरण करून त्यांना मनात आठवून तुमच्याकडून काही चुका झालेल्या असतील त्यांच्याकडून माफी मागून त्यांच्या चरणी स्पर्श करून, आपले जे फोटो असतील त्यांना स्पर्श करून त्यांची माफी मागा मनापासून। सर्व काही चांगलं होईल। उंबरठा पूजन करताना फक्त या गोष्टी तुम्ही पाळायला हव्यात, माझं हे एवढंच सांगणे। आणि स्वामींचा आशीर्वाद राहिला तर ते कुटुंब सुखी आणि खूप सुशोभित आणि खूप आनंदी असतं, तर त्याला काही सांगायचं कारणच नसतं। आणि आपल्या ज्या घरातली कुलस्वामिनी माता आहे तिची रोज सेवा करा, तुमच्या घरात येणारे अडथळे 100%मधून 99% कमी होतील आणि तुम्हाला कुलस्वामिनीचा आशीर्वाद भरभरून मिळेल। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ नक्की शेअर करा। श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त।